आज किचनमध्ये असा एक्सपेरिमेंट केला आहे ना की मोमोज पण म्हणतील आमचा अपग्रेड झाला की काय. कारण आज क्रिएटिव्हिटी जरा जास्तच ओव्हरफ्लो झालेली आहे. हे सिंपल मोमोज नाही, हे आहेत आपले कलरफुल पोटली मोमोज. चला बनवायला घेऊया. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूट पाणी टाकून बारीक करून घेते. आता तयार झालेला ज्यूस चाळणीने गाळून घेते आहे. इथे आपला हा बीटरूट ज्यूस रेडी आहे. आता एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घेते आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि आपण तयार केलेला बीटरूटचा ज्यूस यामध्ये टाकून मी घट्ट पीठ मळून घेते आहे. आपल्याला पीठ हे एकदम घट्ट मळायचं आहे कारण आपल्याला याचे मोमोज रेडी करायचे आहे. मोमोज बनवायच्या आधी आता चटणी रेडी करून घेऊया. चटणीसाठी मी इथे लाल सुक्या मिरच्यांमध्ये गरम पाणी टाकून ठेवलेलं होतं. एका छोट्या भांड्यामध्ये मिरच्या, 1 टोमॅटो, 2-3 लसूण कळ्या छान शिजवून घेतल्या आहे. टोमॅटोचं वरचं साल इथे काढून घेते आहे आणि आता हे सारण मिक्सरमध्ये टाकून छान त्याची पेस्ट बनवून घेते आहे. आता ऑइलमध्ये बारीक कापलेला लसूण भाजून घेऊया. आता त्यामध्ये तयार केलेली प्युरी छान मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ, टोमॅटो केचप आणि थोडं सोया सॉस टाकून मिक्स करून टाकूया. आता इथे आपली छान मोमोजची चटणी रेडी झालेली आहे. मोमोजचं सारण बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडं लसूण आणि हिरवी मिरची टाकून ते छान बारीक करून घेऊया. आता हे बारीक झालेलं सारण एका पॉटमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आता कांदा, हिरवा कांदा, थोडं कोथिंबीर आणि थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि त्याचबरोबर ब्लॅक पेपर, लेमन ज्यूस आणि 1 अंडं ॲड करूया. हे सगळं ॲड केल्यानंतर आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं मोमोजचं सारण छान एकजीव झालेलं आहे. आता आपण मोमोज रेडी करायला घेऊया. आपण आधी तयार केलेला डो छान मळून घेऊया. आता त्याचा एक भाग घेऊन मोठी चपाती लाटून घेऊया. मोठी चपाती लाटून झाल्यानंतर एका छोट्या गोल आकाराच्या भांड्याने तुम्ही त्याचे छान छोटे छोटे भाग करून घेऊ शकता. मी इथे ग्लासने केलेले आहे. मोमोज तयार करण्यासाठी एक छोट्या आकाराची चपाती आपण इथे तयार केली आहे. आता या छोट्या चपातीवर थोडं सारण घालूया. त्याच्या सर्व भागाने पाणी लावून घेऊया आणि बोटाच्या साहाय्याने आपण याला पोटलीचा आकार देऊया. तुम्ही बघू शकता हा आकार देणं एकदम इझी आहे आणि त्याला बोटाने छान असं आता दाबून घेऊया. त्याला सगळ्या बाजूने दाबून एक पोटली तयार करून घेऊया. त्याला अधिक क्रिएटिव्ह करण्यासाठी मी हिरव्या कांद्याचा थोडा भाग घेऊन त्याला वरच्या शेपला मी त्याला एक छान गाठ बांधली आहे. आता बघू शकता आपले क्यूट असे मोमोज इथे रेडी झालेले आहे. आता या मोमोजला स्टीम करून घेऊया. त्यासाठी चाळणीला मी थोडं ऑइल लावलेलं आहे आणि आपण तयार केलेले सगळे मोमोज इथे आता ठेवून 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनटं छान स्टीम झाल्यानंतर बघू शकता आपले मोमोज इथे छान रेडी झालेले आहे. आता हे स्टीम झालेले मोमोज आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण याची चटणी आधीच रेडी केलेली आहे. तर त्या चटणीसोबत तुम्ही हे मोमोज छान एन्जॉय करू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. असं छान नवीन रेसिपी मी इथे घेऊन येणार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि खात राहा.